There are 8 characteristics of people who are principle-centered leaders. Number 1, they are continually learning. Number 2, they are service-oriented. Number 3, they radiate positive energy, hope and enthusiasm like an energy field. Number 4, they believe in other people. Number 5, they had balanced life. Number 6, they see life as an adventure. Number 7, they complement their weakness with the strength of others. Number 8, and the most important, they exercise for self-renewal. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्यामधला माणूस पुन्हा पुन्हा शोधण्याचा जे सतत प्रयत्न करत असतात असे डॉक्टर माशेलकरांच्या सारखे वैज्ञानिक विरळा. मी डॉक्टरांना पाचारण करतो. परम आदरणीय श्री प्रतापसिंह राणे, सौभाग्यवती राणे, माझे बंधू डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर विजय केळकर, डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर माधव गाडगीळ, आदरणीय ॲडव्होकेट रमाकांतजी खलप, आमदार दामू नाईकजी, माननीय सौभाग्यवती सुशीला नाईक, श्री किरण ठाकूर ज्यांच्यामुळे ही संध्याकाळ आज होऊ शकली, श्री पी एन धोंड, डॉक्टर सागर देशपांडे ज्यांच्यामुळेही आजची संध्याकाळ होऊ शकली, आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम किरणजी आपले आभार मानतो की बाबासाहेब पुरंदऱ्यांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या अशा महान सुपुत्राला आपण लोकमान्य मातृभूमी पुरस्कार दिल्यानंतर पुढचा पुरस्कार आपण मला दिलात. ह्याच्याहून आयुष्यामध्ये काय मागावं, म्हणून आपले धन्यवाद. सर्वप्रथम आणि माझं एवढं भाग्य की माझे बंधू अनिल काकोडकर यांच्या हस्ते आज मला मिळतो आहे, आणि ते सुद्धा या इतक्या सुंदर आणि भव्य सभागृहामध्ये. मडगावच्या मला बऱ्याच स्मृती आहेत. मला आठवतो माझा मित्र इथे आहे नरेश शहा, माझा भाऊच तो. तर तो, मी आणि वैशाली, त्यावेळीची हंसा, मला अजून आठवतं 1960मध्ये आम्ही इथे आलो होतो मडगावमध्ये. 7-8 दिवस होतो. त्यावेळी SSCची परीक्षा झाली होती पण निकाल लागले नव्हते, त्यामुळे पुढे माझं काय होणार याची मला कल्पना नव्हती. ते दिवस मला अजून आठवतात. ते मडगाव आणि आताचं मडगाव ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे, आणि इतकी डेव्हलपमेंट इतकी सुंदर झालेली आहे या शहरामध्ये. मडगावला मी 23 जानेवारीला होतो, ज्यावेळी आम्ही एक यूथ समिट घेतलं. तरुण मंडळी सगळी आली होती, आणि गोव्याबद्दलचं आपलं हे जे स्वप्न आहे त्याबद्दल ही मंडळी सगळं बोलत होती, आणि इतकं ते सुंदर तो दिवस होता. मी आणि अनिल, तुला आठवत असेल अनिल, आपण दोघांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला होता जवळजवळ 3-3.5 तास. आणि त्यावेळी मला असं वाटलं की हे आपल्या गोव्याचं भविष्य आहे. आणि त्याच मडगावमध्ये आज मला आपण ही संधी दिलीत, याबद्दल खरंच आपले कसे आभार मानावे मला कळत नाही. 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. हे बक्षीस 5,51,000 आहे. हे मी घेणार नाही आहे, म्हणजे त्याचं काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो. त्या 5,51,000 मी माझे स्वतःचे 5,51,000 घालणार आहेत, आणि हे जे 11,02,000 होतील ते मी देणगी म्हणून एक संस्था आहे, इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर इंडिया, जी वृद्धांचे प्रश्न पाहते, जसे आपल्या गोव्यामध्ये संस्था आहेत तशा, आणि बरीच मोठी मंडळी त्याच्यावर काम करतात. शरदचंद्र गोखले आहेत, आपले पूर्वीचे कॅबिनेट सेक्रेटरी BG देशमुख आहेत, पूर्वीचे
UGCचे व्हाईस चान्सलर अरुण निगवेकर आहेत, अशी सगळी मंडळी तिथे आहेत. अनेक चांगली कामं करतात. आजीबाईचा बटवा वगैरे असे अनेक प्रयोग. तर माझी अशी इच्छा आहे की त्यामध्ये एक ॲन्युअल अवॉर्ड आपण तयार करावं आणि त्या ॲन्युअल अवॉर्डची स्फूर्ती जी आहे ही माझ्या आईकडनं मला आलेली आहे आणि त्याविषयी थोडंसं बोलावं असं वाटतं. मला आठवतं की मी डायरेक्टर जनरल होतो CSIRचा. त्यावेळी मी दिल्लीत असायचो आणि शनिवार रविवार असला की मी प्रयोगशाळेत येत असे आणि परत दिल्लीला जात असे. संध्याकाळची फ्लाईट असायची आणि मला अजून आठवतं की माझ्या खिशात जे काही असेल, 200 रुपये असू दे, 300, 700, 500 वगैरे जे काय असेल ते मी तिला देत असे. तिने त्या पैशाचं काय केलं आम्हाला काही कल्पना नाही, पण ती गेली आणि गेल्यानंतर मला आठवतं माझी मुलगी श्रुती ती तिच्या साड्या ज्या आहेत ते लावत होती, काहीतरी करत होती आणि तिला ते सगळे पैसे तिकडे सापडले आणि एक चिठ्ठी होती त्याच्यावर आणि त्या चिठ्ठीवर तिने लिहिलेलं होतं की हे सगळे पैसे तू वृद्धाश्रमाला दे आणि वृद्धांसाठी काहीतरी कर. आणि ही तिची ही जी एक भावना होती ती नेहमी होती. मला नेहमी म्हणायची, तू असा विज्ञान तंत्रज्ञान वगैरे तू काय काय करत असतो, तू गरिबांसाठी काय करतोस, वृद्धांसाठी काय करतोस, ही अशी तिची भावना होती. म्हणून तिच्या नावाने एक अवॉर्ड, कारण ह्याचं उत्पन्न 1 लाख दरवर्षी येईल, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड ज्याला आपण म्हणू, अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड. तर हे करणार आहे, कारण आपण इनोव्हेशनविषयी बोलतो, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशनविषयी बोलतो. 1 लाख म्हणजे फार मोठी रक्कम नाही आहे, त्याच्यामध्ये नंतर आपण हे कृती वाढवू, पण सध्या याची सुरुवात मी करणार आहे. आणि त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. त्याचं कारण साधं आहे. आपण जेव्हा वृद्ध होतो तेव्हा ती काही विशेष याची म्हणजे ज्याला आपण म्हणतो बऱ्याच अडचणी येतात, पण आपण जेव्हा गरीब असतो आणि वृद्ध असतो तेव्हा जास्त अडचणी येतात. आणि त्यावेळी जे लोक गरीब आहेत, वृद्ध आहेत, दे गेट एक्सक्लुडेड फ्रॉम द सोसायटी. हाऊ टू इन्क्लूड देम, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्याला आपण ज्याला इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन असं म्हणू, त्यांच्यासाठी काम करणार असं काहीतरी. समजा आपली हिअरिंग एड आहे, त्याची किंमत 5,000 10,000 असेल, ती 500 होऊ शकते का? तसं झालं तर किती लोकांचा फायदा होईल पहा. अशा प्रकारचं तंत्रज्ञान, विज्ञान किंवा इनोव्हेशन बाकी काही जे कोणी करू शकतील अशांसाठी हे अवॉर्ड असणार आहे. दुसरं म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाच्या ज्या रॉयल्टीज येणार आहेत त्याच्यामध्ये मी स्वतःचे काही पैसे टाकून एक गिफ्टेड इंडियन स्कॉलरशिप अशी सुरू करणार आहे. मला आठवतं 2003 माझे गोव्यात सत्कार झाले आणि त्यातला एक सत्कार माशेलमध्ये झाला. 2003 मी 60 वर्षाचा झालो होतो. आणि त्यावेळी मी शाळेला तिकडच्या एक देणगी देऊन आईच्या नावाने गरीब मुलींसाठी पण जी होतकरू आहे एक स्कॉलरशिप 2003 पासून सुरू केली होती, त्याचा आता विस्तार करायचं ठरवलं आहे. आणि त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. कारण असं असतं, सर संधी मिळत नाही. गरीब असलं की संधी मिळत नाही. आणि जर संधी मिळाली तर माणूस कुठे जाऊ शकतो. मला आठवतं की सॉरी मला आठवतं की SSC झाल्यावर पुढचं शिक्षण करणं हे कठीण होतं. आणि त्यावेळी
सर 2 टाटा स्कॉलरशिप मला मिळाली 60 रुपयाची, 6 वर्ष. त्याच्यामुळे मी शिकू शकलो. पण त्या 60 रुपयाहून जास्त महत्त्वाचं काय होतं, त्या बॉम्बे हाऊसमध्ये मी जात असे आणि तिकडे मला त्यांनी माकडाचा माणूस बनवला. अहो, मला तुम्ही ट्रे आणलात ना चहाचा, तर मला चहा करता येत नसे. त्यांनी मला म्युझियम्समध्ये नेलं. माझं इंग्लिश ठीक नव्हतं, कारण मी म्युन्सिपल शाळेमध्ये मराठी शिकलो होतो. एक वृद्ध पारसी बाई मालेगावाला म्हणून होते, त्यांनी स्वतःच्या खर्चाने मला इंग्लिश शिकवलं. डिबेट कसं करायचं, जे.आर.डी. टाटांची ओळख अगदी लहान असताना करून दिली. मी आज आपल्यासमोर दिसतो आहे, पण हे अशी ही मदत झाल्यामुळे मला ते हे झालं. आणि अशी जी मुलं असतात ही देशामध्ये कुठे कुठे आहेत. परवा कुणीतरी मला सांगत होतं ज्ञानप्रबोधिनीविषयी, ते अशा ह्यांच्यावर लक्ष देतात, मुलावर जी बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, पुढे जाऊन कुठेही जाऊ शकतील, आणि ते ट्रायबल एरियाजमध्ये असतात हो, आणि त्यांना हे मदत करतात. तर मी ही जी अगेन त्याला आपण अंजनी माशेलकर गिफ्टेड इंडियन स्कॉलरशिप म्हणू, ती नुसते पैसे त्यांना देणार नाही, पण त्यांचा हात धरणार आहे. अहो, सचिन तेंडुलकर आज त्याने काय करून दाखवलं तुम्ही पाहिलं आहे. पण कुठेतरी रमाकांत आचरेकरांनी त्यांचा हात धरला लहानपणी, आणि त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकले. तर हे हात धरणं माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे, आणि अशा प्रकारची आम्ही एक स्कॉलरशिप करणार आहोत. आता दुसऱ्या विषयाकडे वळतो, आणि ते म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकावर गोवा लिहिलेला आहे सगळीकडे, बरं का. या पुस्तकाचा कव्हर बघा. तुम्हाला कल्पना आहे हे कव्हर कसं आलं? मला आठवतं की 5 फेब्रुवारी 2011ला मी डी कोसंबी फेस्टिवल ऑफ आयडियाजमध्ये माझा सन्मान झाला. मला त्यांनी पहिलं लेक्चर द्यायला बोलवलं होतं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर APJ कलाम होते, तिसऱ्या दिवशी दलाई लामा होते. हॉल अगदी गच्च भरला होता. मला अजून आठवतं तरुण मुलं आली होती तिथे. आणि त्यावेळी माझ्या लेक्चरचं टायटल होतं मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल. अशक्य प्राय जे आहे ते शक्य कसं करून दाखवायचं, हे टायटल होतं माझं. आणि त्यावेळी मला अजून आठवतं की पॉझिटिव्हिजमविषयी मी बोललो, कारण अशक्य प्राय जर शक्य करायचं असेल तर तुमच्याकडे पॉझिटिव्हिजम असल्याशिवाय ते होणार नाही. आणि म्हणून मी एक सांगितलं होतं की अंधार असला तर आपण अंधारात बसलेलो असतो, आणि त्यावेळी वी केप ऑन कर्सिंग द डार्कनेस, बट वन ऑफ अस गोज आउट अँड गेट्स अ कॅन्डल, नाही का, मेणबत्ती घेऊन येतो आणि तो अंधार दूर करतो. तर ते कर्स न करता बाहेर जा, आणि तो अंधार कसा जाईल याचं हे करा, याविषयी मी बोललो होतो. दुसऱ्या दिवशी मला आठवतं मी एअरपोर्टला मुंबईला चाललो होतो, आणि टाइम्स ऑफ इंडिया पाहिला, आणि त्या टाइम्स ऑफ इंडियावर हा फोटो होता. आणि त्याचं टायटल काय होतं माहिती आहे का? लाईट इन डार्कनेस. आणि मला आश्चर्य वाटलं की आपण नेहमी इनोव्हेशनविषयी बोलत असतो, आपण नेहमी ह्याच्याविषयी बोलत असतो, नाही का. फोटोग्राफ्स नेहमी येत असतात सर, आपले तर रोज दिसत असतील असे फोटो, पण त्या सगळ्या फोटोमध्ये काय असतं, आपण असे पुस्तक धरून उभे आहोत, काहीतरी हे करतो आहोत वगैरे वगैरे. आणि ह्याच्यामध्ये मला काहीतरी अप्रतिम असं दुसरं काहीतरी दिसलं. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही पुस्तक हे बनवायचं ठरवलं, आणि सागरने प्रचंड मेहनत केली. सुशील माझा जावई, पण माझा मुलासारखा आहे तो, माझा दुसरा मुलगा आहे, त्यांनी प्रचंड मेहनत केली. आणि जेव्हा हे पुस्तक आम्ही त्याचं कव्हर काय करायचं ठरवलं होतं, ते युज्युअल तुम्हाला कल्पना आहे, कुणी पुस्तक लिहिलं की मग ते असं करून वगैरे फोटो वगैरे करतो, तसं आम्ही केलं होतं, नाही का सागर. आणि इथे अमेय माझा मुलगा आता ऑडियन्समध्ये आहे, त्याच्याकडे झालं त्याने ते नाही म्हणाला. तो म्हणाला की हे कव्हर असलं पाहिजे, कारण दिस इज द मेसेज. कव्हर हे असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये मेसेज पाहिजे, की दिस इज, इफ दिस इज लाईट इन डार्कनेस, देन दिस इज ऑल्सो मेसेज ऑफ द बुक, सो ॲज टू से.
तर हे ते पुस्तक आहे बरं का. यामध्ये दुसरं एक आहे ज्याच्यामध्ये गोवा आपल्याला दिसतं, आणि ते असं की मी आज गोवा गोल्डन ज्युबिली डेव्हलपमेंट काउन्सिलचा अध्यक्ष आहे. तेवढं माझं प्रचंड भाग्य आहे. ते माझे सगळे गुरु आहेत बरं का बसलेले, हे याचे सदस्य आहेत आणि मला त्यांनी चेअरमन केलं आहे. कसं काय मला कळत नाही. आणि आम्ही प्लॅन करतो आहोत. आज आमची अत्यंत सुंदर अशी मीटिंग झाली, वन ऑफ द बेस्ट. चार्ल्स कोरियाने आम्हाला एक प्रकारचं एक व्हिजन दिलं गोव्याबद्दल, म्हणजे मोस्ट सॉर्ट ऑफ इंटरेस्टिंग मोमेंट्स, एक्साइटिंग मोमेंट्स इन आवर लाईफ. तर आम्ही त्याच्याशी बोलत होतो. तर मी म्हटलं की हे गोवा गोल्डन ज्युबिली डेव्हलपमेंट काउन्सिल काय करणार आहे, तर गोवा 2035 असं आम्ही रिपोर्ट करणार आहोत. व्हिजन अँड रोड मॅप. म्हणजे नुसतं व्हिजन आणि नुसतं ड्रीम देण्यात अर्थ नसतो, त्याच्यापर्यंत जायचं कसं हे दाखवायला पाहिजे ना. तर ते आम्ही करणार आहोत. आणि म्हटलं 2035मध्ये आपलं गोवा असं असेल तसं असेल. पण माझं दुर्दैव असं की मी त्यावेळी नसणार 2035मध्ये. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर झाला आणि मला आठवतं सतीश शेट्टीने इतकं सुंदर त्यावेळी ते Q&A हँडल केलं. आणि शेवटी सर्वात सतीश शेट्टीने ते हे वाचून दाखवलं. आणि त्याच्यामध्ये संजगिरी नावाचे ग्रस्त होते, त्यांनी एक चिठी पाठवली होती. ते म्हणाले, आणि मी ते वाचून दाखवतो आपल्याला, कारण माझ्या प्रिफेसमध्ये मी ती लिहिलं आहे. अँड हे संबंध हेच वाचून दाखवतो. अर्ली दिस इयर आय गिव्ह द इनॉग्युरल लेक्चर इन द D.D. कोसंबी फेस्टिवल ऑफ आयडियाज in Kala Academy in Panji in Goa. The title of my talk was Making Impossible Possible. The hall was overflowing with young people. The atmosphere was charged. I referred to the Goa Golden Jubilee Development Committee that I was chairing. The committee was drawing a breathtaking vision for Goa 2035. I asked, what will Goa be like in 2035 when India itself is going to be an affluent country? Hopefully, then a rich country where rich people live. And then I said, I will not be there to see either India 2035 or Goa 2035. And how dearly I wish I was there to see my India, my Goa in 2035. In keeping with the spirit of the talk, I said, let us at least make an attempt to make the impossible possible. I said, I will negotiate with God and ask Him to grant only one wish. I said, I will tell God that He could take away all the remaining years of my life, but just grant me a special day. On that day of my life, God should allow me to visit the earth for just one day to see with my own eyes the glory in which my India, my Goa, was shining. I said, I know this is impossible, but how I wish it could be made possible. During the question-answer session, someone from the audience got up and said, we'll make that impossible possible. Each one of us in the audience will donate 1 month of our life and give it to you. We all want you to be here in 2035 to enable you to see your Goa 2035 of your dreams. There was a huge applause and there were tears in my eyes. आणि त्याच्यानंतरची गंमत सांगतो मी तुम्हाला. इथे स्टोरी संपत नाही. मी दरवर्षी 4 आठवडे ऑस्ट्रेलियामध्ये असतो ॲज सर लुई मॅथसन डिस्टिंग्विश प्रोफेसर, आणि 2 आठवडे ऑक्टोबरमध्ये हार्वर्डमध्ये ॲज अ डिस्टिंग्विश व्हिजिटिंग प्रोफेसर. तर यावर्षी एप्रिलमध्ये मी मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये होतो आणि पुस्तकाचं शेवटचं काम चाललं होतं. जसं सागर आता म्हणाले, त्याला फार त्रास दिला मी, म्हणजे ते इतकं ते परफेक्ट करा, हे करा, शेवटपर्यंत चेंजेस वगैरे, ते माझं काम चालूच होतं. तर ते काम चालू असताना, आणि ते मी लिहिलं इथे, आय एम फिनिशिंग द प्रिफेस ड्युरिंग द ईस्टर ब्रेक इन मोनॅश युनिव्हर्सिटी इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे मी ते हे करताना लिहिले बरं का. Where I am doing my annual stint as Sir Louis Matheson Distinguished Professor, I just received an email from that gentleman who made that comment on that day. He's 63-year-old Shailesh Sansgiri, and I quote from his email. आणि ती ईमेल जी आलेली आहे ती मी वाचून दाखवतो आपल्याला. I celebrated my 63rd birthday yesterday. To keep up the promise made to you on Kala Academy in Goa on 5 February, I have prayed to the Lord to debit 1 month of my life and credit it to your good self, for you to live long for the service of the nation.
and more particularly for you to see your Goa of 2035. I'm sure all those who promised you on that day will similarly follow suit. And then I write, what can one say? That is my India for you. India, a poor country where rich people live, people rich in heart, like Shailesh Sansgiri live. And that is the country that is reinventing itself. And it is this incredible journey that this book describes. I'm sure this reinvented India will achieve exactly what I said in my presidential address in the Science Congress at the dawn of this new millennium, that was in year 2000. And all good things have to be repeated, so I repeat from where I began. And then I quote, next century will belong to India, which will become a unique intellectual and economic power to reckon with, recapturing all its glory, which it had in the millennia gone by. And I believe this will happen as the dawn of the new millennium turns into a morning, and what a glorious morning would it be for my India, and of course for my Goa. तर हा माझ्या मते एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये, की भारत हा असा देश आहे आणि भारतीय अगदी वेगळे आहे तो. माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला. जसं आपण आता संस्कृतीविषयी बोललो, साधी साधी माणसं असतात बघा. मी आपल्याला आठवत असेल की जेव्हा त्याला आपण हळदीघाटीची लढाई म्हणतो नाही का, आपण टर्मेरिक, आता आपण पण उल्लेख केला त्याचा, की हळद जखम झाली एखादी, त्याला हळद लावली की जखम बरी होते, सगळ्यांना माहिती आहे नाही का. माझ्या आईला माहीत होतं, माझ्या आईच्या आईला माहीत होतं. आणि एके दिवशी अमेरिकेने पेटंट घेतलं त्याच्यावर. सकाळी मी न्यूजपेपर वाचत होतो, टाइम्स ऑफ इंडिया, आणि माझा थोडासा प्रॉब्लेम असा आहे की आय थिंक फ्रॉम हिअर नॉट फ्रॉम हिअर, त्यामुळे मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे मी विसरलो. आणि संध्याकाळी मी अनाऊन्समेंट केली की आय एम गोइंग टू फाईट द पॅटर्न, आणि हेल ब्रोक लूज, कारण लगेच तुम्हाला कल्पना आहे, कारण कोणाचीच परमिशन घेतली नव्हती हो. आणि पण तरी माझ्यावर विश्वास होता लोकांचा, त्यामुळे त्यांनी म्हटलं हो. आणि मग ते आम्ही पॅटर्नची हे जिंकली. त्याच्यानंतर बासमतीची लढाई झाली, अनेक हे झाल्या. आणि त्याच्यानंतर मला आठवतं ट्रॅडिशनल नॉलेज, डिजिटल लायब्ररी झाली, सगळे रूल्स ऑफ द गेम हे चेंज झाले. त्या एका लढाईमुळे ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये बराच फरक पडला. पण ते मला सांगायचं नाही आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यावेळी मी पाहिलं लोकांच्या भावना म्हणजे मला आठवतं हो की एकदा मला आठवतं बॉम्बेला, आपल्या मुंबईला उतरलो आणि माझ्या गेस्ट हाऊसला चाललो होतो. मी CSIच्या गेस्टमध्ये नेहमी राहतो. आणि वाटेत केस वाढले, जास्त नाही आहेत मला, पण तरी कापायला लागतात मधून, म्हणून मी ह्याच्याकडे गेलो होतो, एका ह्याच्याकडे केशकर्तनालय असतं तिथे. त्याने माझ्याकडे बघितलं, काही बोलला नाही, केस वगैरे कापले. मी त्याला पैसे द्यायला लागलो. पैसे घेईना. म्हटलं का? नाही साहेब, तुम्ही हळदीची लढाई आमच्यासाठी जिंकली, मी कसे पैसे घेऊ? हे तुम्हाला कुठल्या देशामध्ये दिसेल? दुसरा प्रसंग मला आठवतो. मी तसाच परत CSR गेस्ट हाऊसला चाललो होतो आणि आमचे ड्रायव्हर, NIOचे ड्रायव्हर दिघे, कारण इथे सतीश आहे म्हणून सांगतो, ते ड्राईव्ह करत होते आणि त्यांनी चुकून रेड लाईट जम्प केली. बरं का, जम्प केल्यावर गाडी थांबायला लावली आणि अनिल, ते 2 पोलीसमन येत होते. तर आता म्हटलं आता मला फायरिंग होणार, कारण ती व्हाईट ॲम्बॅसेडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आतमध्ये बसलेले आहेत, ते मला चांगलं सुनावणार आहे हे काय चाललंय वगैरे. आणि मी आरशातनं बघत होतो, तर ते दिघे त्यांच्याकडे काहीतरी बोलत वगैरे होते आणि ते आले. मी दार उघडलं आणि त्यांनी चक्क माझे पाय धरले. म्हटलं का? नाही म्हणे, तुम्ही ती हळदीची लढाई आमच्यासाठी जिंकली. हे मी आपल्याला का सांगितलं? हा भारतीय आहे, जो म्हणतो माय इंडिया. तसं गोव्यामध्ये माय गोवा. म्हणून आपण जेव्हा गोवा गोल्डन ज्युबिली काउन्सिल आपण जे केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की गोवा फर्स्ट अँड माय गोवा, हे कीवर्ड्स आहेत बरं का. गोवा फर्स्ट अँड माय गोवा, हे जर आपण म्हटलं तर मला वाटतं आपल्याला कसलीच काळजी नाही आहे. कारण गोव्यामध्ये
ही प्रचंड सोसायटी आहे, एक लर्निंग सोसायटी आहे असं मी म्हणेन. मला आठवतं की मी जेव्हा डी डी कोसंबी हे दिलं लेक्चर दिलं त्यावेळी काहीतरी 1800 वगैरे लोक होती. आय वॉज व्हेरी हॅपी, कारण 1100मध्ये 1800 म्हणजे काय प्रचंड. आणि मला आज चार्ल्स कोरिया म्हणाले की दलाई लामाच्या ह्याला 4000 लोक होती. म्हणजे ह्या गोव्यामध्ये हे एवढं चांगलं आहे हो सगळं, नाही का? लर्निंग सोसायटी अँड ओपन माइंडेड सोसायटी. आज आम्ही त्याच्यावरच डिस्कशन करत होतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेव्हा गोव्याकडे पाहतो तेव्हा गोव्याचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. आपण भारताच्या पुढे आहोत सध्या, आणि तसंच हा भारत काही तसाच राहणार नाही आहे. भारत वाढतो आहे, आणि जसं आपण नेहमी म्हणतो 2039पर्यंत तो सेंटिनियल रिपोर्ट आहे तो म्हणतो की इंडिया विल बी 1/6 ऑफ द इकॉनॉमी, 1/6 ऑफ पॉप्युलेशन. तसं त्याचप्रमाणे गोवासुद्धा डेव्हलप होणार आहे. पण तो डेव्हलप होताना कशाची आवश्यकता आहे? तर मला वाटतं त्यामध्ये जसं आपण म्हणालात रमाकांतजी की एक पंचसूत्री मी देत असतो त्या ह्याच्यामध्ये, तशी पंचसूत्री आपण गोव्यासाठी का करू नये 2035. आज आमचं जे डिस्कशन झालं त्यातनं ही पंचसूत्री निर्माण झाली बरं का. ती काय आहे? एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुंदर गोवा. गोवा, विजय, यू विल ॲग्री, इज गॉड्स गिफ्ट टू इंडिया. आणि ही जी त्याची ब्युटी आहे, हे जे सौंदर्य आहे, हे टिकवलं पाहिजे. त्याच्यावर आपण सगळ्यांचं एकमत आहे. दुसरं म्हणजे समृद्ध गोवा. समृद्ध व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. इकॉनॉमिक ग्रोथ इज रिटन ऑल ओव्हर, नो इश्यू. तिसरं म्हणजे संतुलित गोवा. हे संतुलन फार महत्त्वाचं आहे, ज्याला आपण डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्शन म्हणतो. हे कसं करायचं, हे संतुलन कसं ठेवायचं. चौथं म्हणजे सुशांत. सुशांत का? पीस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड दॅट पीस इंटरनली ॲज वेल एज एक्सटर्नली. आणि लास्ट, संतुष्ट गोवा. जसं महात्मा गांधी म्हणाले होते की देर इज इनफ फॉर एव्हरीवन नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. हो, करप्शन का होतं? आपण करप्शन 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 म्हणत असतो. ते का होतं? कारण आफ्टर गेटिंग व्हॉट इज गुड फॉर युअर नीड, यू स्टार्ट गेटिंग समथिंग फॉर युअर ग्रीड, नाही का? आणि मला अजून आठवतं की जेव्हा माझं डी डी कोसंबी मेमोरियल लेक्चर संपलं त्यावेळी एक जवळजवळ 30-40 मिनिटाचं जे डिस्कशन झालं त्याच्यामधले अर्धे प्रश्न हे करप्शनविषयी होते. द यंग पीपल आर बॉदर्ड अबाउट करप्शन, किरण. दे आर बॉदर्ड. आणि त्यावेळी मला आठवतं मी म्हटलं होतं की करप्शनमध्ये एखादा ग्रस्त पैसे घेतो, पण एखादा ग्रस्त पैसे देतो तेव्हा ते करप्शन होतं, नाही का? आणि हाऊ टू एलिमिनेट दॅट इज द सॉर्ट ऑफ बिग चॅलेंज. आणि त्यावेळी मी हे सुद्धा सांगितलं होतं, मला अजून आठवतं की मी म्हटलं होतं की 55